नमस्कार, मी पुष्पावती मोरे या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना सांगू इच्छिते की जर आपण स्क्रीनवर बघत असाल तर आपल्या लक्षात आलं असेल की खूप साऱ्या ताईंना ही गोष्ट माहीत नसते। सध्या हे चॅनल लाडकी बहीण योजनेसंदर्भातच माहिती दिली जाते। खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत की त्या आपल्याला आवश्यक आणि आपल्या जीवनासाठी कामाच्या आहेत। आरोग्याच्या संदर्भात असेल, इतर गोष्टीच्या संदर्भात असेल, परंतु आपली जोपर्यंत कमेंट येत नाही की आपली इच्छा नसेल, आपली कमेंट आल्या तर नक्कीच मी दुसऱ्या विषयावर देखील व्हिडिओ या चॅनलच्या माध्यमातून करेल। ताईंनो, आजच्या ताई असतील, दादा असतील, भाऊ असतील, आजच्या धावत्या युगामध्ये आपल्याला आपल्या शरीराकडे काळजी घेणं पण खूप महत्त्वाचं आहे। तर याच्या संदर्भात देखील छोटे छोटे टिप्स मी या चॅनलच्या माध्यमातून देऊ शकते। पण माझ्या सध्या जर पाहिलं तर माझ्या लाडक्या बहिणींना फक्त लाडक्या बहीण योजनेसंदर्भातच व्हिडिओ हे आवडतात हे मला दिसलेलं आहे। परंतु जर आपली कमेंट आली तर नक्कीच करेल। तर चला बघूया। आपल्या खूप साऱ्या भगिनींना अजून माहीत नसेल की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे हे पडायला सुरुवात झालेली आहे। म्हणजे तुमच्यासाठी आनंदाची गोष्ट। खूप साऱ्या ताईंना ही गोष्ट माहिती नसते। आता मे महिन्याचा हप्ता बँकेमध्ये जमा होण्यासाठी सुरुवात झालेली आहे। आजपासून स्टार्ट झाला, त्याच्यामुळे सगळ्यांनाच आजच्या आज पडतील असंही नाही, तर काहींना उद्या पडतील, काहींना परवा पडतील, काही 8 दिवसामध्ये देखील पडतील। म्हणजे तुमचं बँक कसं आहे त्याच्यावरती अवलंबून असतं। पण आपलं काय असतं, माझ्या शेजारच्या ताईला पडलं, मला पडलं नाही, लगेच माझी ती ताई विचारते, लगेच ती ताई अंगणवाडी धाव गेली तर दुसरीकडे धाव गेली आणि सांगेल मला पैसे पडले नाही। तर असं काही नाही, थांबायचे। ज्यांना जानेवारी फेब्रुवारी महिन्याचे पैसे पडलेले आहेत आणि त्याच्यानंतर पैसे पडले नसेल तर त्यांना 100% पैसे हे पडणार आहेत। पण त्याच्या आधी ज्यांचे बंद झाले त्यांच्यासाठी मात्र सध्या पर्याय नाही। KYCची मुदत देखील संपलेली आहे। त्याच्यानंतर तुम्हाला KYC दुरुस्त करण्यासाठीची देखील जी मुदत आहे ती देखील संपलेली आहे। त्याच्यामुळे आत्ता तुम्ही ज्या कंडिशनला आहात, जर शासनाने परत त्याच्यासाठी तुम्हाला KYC करण्यासाठी जर सुविधा दिली तर नक्कीच मी तुम्हाला ती अपडेट चॅनलच्या माध्यमातून कळवेल। कारण की ती महिला बालविकास विभागाअंतर्गत ही योजना राबवली जात आहे। तुम्हाला माहिती, मी त्याच डिपार्टमेंटमध्ये काम करते, त्याच्यामुळे आम्हाला ह्या अपडेट आधीच समजतात। तर तुम्ही बघितलं असेल की याच्यासाठी शासनाने हा जो निधी आहे तर लाडक्या बहिणींसाठी जवळजवळ 344.74 कोटीचा निधी हा मंजूर केलेला आहे आणि या माध्यमातून लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे पडायला सुरुवात झालेली आहे। बऱ्याचदा आपल्याला आपल्या मेसेज हा येत नाही, परंतु तरी देखील तुम्ही कुठल्या स्टेप्स आहेत तर त्या पद्धतीने तुम्ही पैसे चेक करू शकता। तर बघा, आपल्याला ते पण मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगते की मोबाईलवर आलेले SMS तपासा। तर बँकेकडून व्यवहाराचा मेसेज आला आहे, पहा। बऱ्याचदा जर तुम्ही मोबाईल हा बँकेला लिंक केला नसेल तर तुम्हाला मेसेज येणार नाही। तर मग अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला बँकेची अधिकृत मोबाईल ॲप वापरायची आहे। ती जर तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला सायबरवर जाऊन देखील तुम्ही चेक करू शकता। खूप साऱ्या गोष्टी आहेत आणि तुम्हाला आतापर्यंत मेसेज येत नसतील तर तुम्ही लवकरात लवकर बँकेत जा आणि बँकेत जाऊन तुम्हाला मोबाईल लिंक करायचा आहे। पण साधारणतः तो पण तुम्हाला मेसेज आला नाही म्हणून टेन्शन घ्यायचं काम नाही। तर बघा, UPI ॲपद्वारे बॅलन्स चेक करा। तर तुमच्याकडे जर फोनपे असेल, गुगल पे असेल, PTM असेल तर या माध्यमातून आपल्या अकाउंटला पैसे जे असतात तर ते आपण चेक करू शकतो। शिल्लक किती आहे हे तपासलं म्हणजे आपल्याला लगेच लक्षात येतं। त्याच पद्धतीने ATM मधून मिनी स्टेटमेंट देखील आपण काढू शकतो। पासबुक अपडेट करा। बऱ्याचदा काय होतं की आपल्या काही गोष्टी अशा असतात की आपलं आधार मॅपिंग नसतं, आपलं आधार अपडेट नसतं, त्याच्यानंतर आपलं सीडिंग नसतं। तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे देखील आपला पैसा अटकून पडतो आणि आपल्याला असं वाटतं की आपले पैसे बंद झाले। तर असं काही नाही, खूप अशा गोष्टी आहेत की जे आपल्याला करून घ्यायचे आणि त्या माध्यमातून आपले पैसे एखाद्या वेळेस काही ताईंचे 2-3 महिन्यापासून आलेले असतील पण तुम्हाला मेसेज नसेल, तुम्हाला याच्याद्वारे चेक करता आले नसेल, पण तुमच्या ह्या साऱ्या अडचणी असतील म्हणून बँकेत जाऊन सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर करायचे। आणि तुम्हाला वाटलं की आधार सेडिंग करायचं, आधार मॅपिंग करायचं, तर त्याचे देखील व्हिडिओ मी ह्या चॅनलवर टाकलेले आहेत आणि तुम्ही ह्या चॅनलच्या माध्यमातून ते व्हिडिओ सर्च करा आणि त्या पद्धतीने घरच्या घरी तुम्ही मॅपिंग करू शकता, आधार सेडिंग देखील करू शकता। तुम्ही वैयक्तिक तुमचं कुठलंही खातं असेल तर ते देखील तुम्ही आधार सेडिंग करू शकता। ह्या चॅनलवर मी टाकलेलं आहे। तर पैसे आले नसतील तर काय करावे? अनेकदा सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात एका दिवशी पैसे जमा होतील असे नाही, त्यामुळे खात्यांमध्ये रक्कम जमा होण्यासाठी 2 ते 3 दिवसाचा कालावधी हा लागू शकतो। त्याच्यापेक्षा पण जास्त कालावधी हा लागू शकतो। तो घाई करू नका आणि काही दिवस प्रतीक्षा करा, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही। मी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला बोलली ना की माझे शेजारच्या ताईच्या खात्यात पैसे पडले, मला पडले नाही, तर लगेच मी
महिला बाल विकासकडे किंवा अंगणवाडीमध्ये धाव घेणार, तर ताईंना असं काही करू नका. तर थोडं वाट बघा आणि तुमचे काय प्रॉब्लेम येते हे पण तुम्ही बँकेत जाऊन आधी सॉल्व्ह करा. मी तुम्हाला बोलली की तुमचा आधार सीडिंग नसल्यामुळे, तुमचं आधार मॅपिंग नसल्यामुळे, तुमचा मोबाईल बँकेला लिंक नसल्यामुळे तुम्हाला मेसेज येत नाही किंवा सीडिंग नसल्यामुळे तुमच्या अकाउंटला पैसे जमा होत नाही, तर ते पैसे तुमचे तिथंच थांबलेले असतात. तर तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी करून घ्यायच्या असतात, तर ते आधी करा. आवश्यक असल्यास आपल्या बँक शाखेत जाऊन खात्याची माहिती तपासून घ्या. हे खूप महत्त्वाचं आहे. आपण आपलं बँक अकाउंटची परिस्थिती ही जाऊन चेक करणं खूप महत्त्वाचं आहे. त्याला अपडेट करणं महत्त्वाचं आहे. आपण ते करत नाही आणि आपण लगेच हे करत असतो. म्हणून तुम्हाला माहिती असेल खूप साऱ्या त्यांचे पैसे जमा झाले, पण तुम्हाला डिटेलमध्ये माहिती सांगण्याचं कारण एवढंच आहे की पैसे पडायला सुरुवात झालेली आहे. एवढ्या आठवड्याभरामध्ये सगळ्यांच्याच खात्यामध्ये पैसे पडतील, पण तुमचे पैसे जर पडत नसतील तर तुमच्या अकाउंटला काहीतरी अडचण आहे. म्हणून बँकेत जा, तुमचा आधार सोबत घेऊन जा, या सगळ्या गोष्टी करा. मी वारंवार चॅनलच्या माध्यमातून सांगते ना, आज परत एकदा सांगते की ह्या सगळ्या गोष्टी चेक करा आणि जेणेकरून तुमचे पैसे तुमच्या अकाउंटला येतील. तर बघा, लाडकी बहीण योजनेचा हप्ता टप्प्याटप्प्याने लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केला जात आहे. त्यामुळे काही महिलांच्या खात्यात पैसे आले असले तरी इतरांना थोडा वेळ लागू शकतो. तर बघा, आपल्याला याच्या माध्यमातून खूप साऱ्या गोष्टी या पोस्टच्या माध्यमातून देखील व्हायरल होतात. पण काय होतं की आपल्याला क्लिअर माहिती नसल्यामुळे आपण गोंधळ करतो आणि आपल्याला असं वाटतं की आपले पैसे बंद झाले. ज्यांचे जानेवारीपासून पैसे क्लिअर कट पडत आहेत त्यांचे पैसे बंद हे पडणार नाहीत. एवढंच तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगते. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तुम्हाला जर नवीन टॉपिकवर व्हिडिओ हवा असेल आपल्या महिलांच्या आरोग्याबाबत, आहाराच्या बाबत, तर मी नक्कीच ह्या चॅनलच्या माध्यमातून सांगू शकते. फक्त ताईंनो, त्यासाठी तुमच्या कमेंट अपेक्षित आहे. आजच्या व्हिडिओपुरतं एवढंच. धन्यवाद.